नमस्ते मित्रो, इंग एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आणि मनस्वी आभार सुद्धा. आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे माझ्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास तयार झाला आहे आणि मी व्हिडिओची सिरीज या ठिकाणी तयार करायचं ठरवलेलं आहे. मी काही व्हिडिओज स्पोकन इंग्लिशवर याआधी टाकलेले आहेत आणि आत्ता मी काही व्हिडिओज व्होकॅब्युलरीवर असणार आहे. तत्पूर्वी मी आपल्याला एक सांगू इच्छितो, ते म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी असा आग्रह धरला की मी मराठीतून सुद्धा व्हिडिओ तयार करावेत की जेणेकरून सर्वसामान्य किंवा हायस्कूल लेवलचे विद्यार्थी असतील किंवा सर्वसामान्य प्रेक्षक असतील त्यांना पण हे व्हिडिओज समजावेत म्हणून. आणि या व्हिडिओमध्ये मी इडियम्स अँड फ्रेजेस तुम्हाला समजून सांगणार आहे. इडियम्स अँड फ्रेजेसचा अर्थ मी तुम्हाला सांगेलच, पण त्याचबरोबर तुम्हाला वाक्यामध्ये पण त्यांचा मी उपयोग करून दाखवेल आणि आपली प्रॅक्टिस व्हावी या उद्देशाने जास्तीत जास्त उदाहरणं मी या ठिकाणी त्या इडियम्स अँड फ्रेजेसचा मी घेणार आहे. हा व्हिडिओ MPSC, UPSC, RRB, बँकिंग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच ज्याला कोणाला असं वाटत असेल की माझी इंग्लिश ही इम्प्रेसिव्ह असली पाहिजे, मी बोलल्यानंतर समोरच्यावर इम्प्रेशन पडलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स बोलता आली पाहिजेत, वापरता आली पाहिजेत, असं कोणाला वाटत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे. थोडक्यात काय तर इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा अशी माझी विनंती आहे. तर चला मग बघूया आपण इडियम्स अँड फ्रेजेस इन इंग्लिश. पहिली फ्रेज आहे ऑन बिहाफ ऑफ. ऑन बिहाफ ऑफ म्हणजे च्या वतीने. उदाहरण बघूया. पहिले उदाहरण आहे थँक हिम ऑन बिहाफ ऑफ आवर टीम. त्याचा मराठीत अर्थ होतो आमच्या संघाच्या वतीने त्याचा आभार व्यक्त कर. बघा, ऑन बिहाफ ऑफ आणि वतीनेला अंडरलाईन केलेलं आहे. पुढचं उदाहरण बघूया. ऑन बिहाफ ऑफ आवर कॉलेज आय इन्व्हाइट यू. आमच्या महाविद्यालयाच्या वतीने मी तुला आमंत्रित करतो. दे हेल्प्ड मी ऑन बिहाफ ऑफ देअर इन्स्टिट्यूट. त्यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने मला मदत केली. ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट ही रिमेन्ड प्रेझेंट फॉर द मीटिंग. सरकारच्या वतीने तो बैठकीस उपस्थित राहिला. यानंतरची फ्रेज आहे इन स्पाइट ऑफ म्हणजे असे असून सुद्धा. एक्झाम्पल्स. इन स्पाइट ऑफ हिज ओल्ड एज ही वर्क्स हार्ड. त्याचं म्हातारपण असून सुद्धा तो खूप कष्ट करतो. रेणुका स्टडीज हार्ड इन स्पाइट ऑफ इल हेल्थ. आजारी असूनही रेणुका खूप अभ्यास करते. इन स्पाइट ऑफ हर पॅरेंट्स अपोजिशन सलोनी मॅरिड मनोज. आई वडिलांचा विरोध असून सुद्धा सलोनीने मनोजशी लग्न केलं. इन स्पाइट ऑफ हिज एक्झामिनेशन राजू वेस्ट्स टाइम. त्याची परीक्षा असूनही राजू वेळ वाया घालवतो. द नेक्स्ट फ्रेज इज इन दिस वे मीन्स अशा प्रकारे. नाउ लेट्स सी एक्झाम्पल्स. इन दिस वे वी शुड स्टडी हार्ड. अशा प्रकारे आपण खूप अभ्यास केला पाहिजे. इन दिस वे वी शुड प्रॅक्टिस योगा रेग्युलरली. अशा पद्धतीने आपण नियमित योगासने केली पाहिजेत. इन दिस वे इंग्लिश एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अशा प्रकारे इंग्रजी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. इन दिस वे द स्टोरी एंड्स हियर. अशा प्रकारे येथे कथा संपते. फ्रेंड्स, द नेक्स्ट फ्रेज इज
instead of means च्या ऐवजी. Let's see examples. Instead of wasting time, you should read books. वेळ वाया घालविण्याऐवजी तुम्ही पुस्तके वाचली पाहिजेत. The next example is we should make friends instead of enemies. आपण शत्रूंऐवजी मित्र तयार केली पाहिजेत. Instead of staying at home, you should go to work. घरी थांबण्याऐवजी तू कामावर गेला पाहिजे. विराट should play cricket instead of football. फुटबॉल खेळण्याऐवजी विराटने क्रिकेट खेळले पाहिजे. The next phrase is to a great extent means मोठ्या प्रमाणात. एखादी गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात घडत असेल तर ती सांगण्यासाठी टू अ ग्रेट एक्सटेंट या फ्रेजचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल्स, हिज वर्क डिफर्स टू अ ग्रेट एक्सटेंट फ्रॉम माय वर्क. त्याचं काम माझ्या कामापेक्षा मोठ्या प्रमाणात वेगळं आहे. द नेक्स्ट एक्झाम्पल इज राकेश इज इन्स्पायर्ड बाय हिज टीचर्स टू अ ग्रेट एक्सटेंट. राकेश त्याच्या शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रेरित झाला आहे. कोरोना अफेक्टेड द वर्ल्ड टू अ ग्रेट एक्सटेंट. कोरोनाने जगावर मोठ्या प्रमाणात परिणाम केला. He impressed the audience to a great extent. त्याने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात प्रभावित केले. The next phrase is pros and cons means साधक बाधक. म्हणजे एखाद्या विषयाची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू. ही फ्रेज एखाद्या विषयावर दोन्ही बाजूने चर्चा करायची असेल आणि ते सांगायचे असेल तर त्यासाठी वापरले जाते. फॉर एक्झाम्पल्स, दे डिस्कस्ड प्रोज अँड कॉन्स ऑफ द इशू. त्यांनी विषयावर साधक बाधक चर्चा केली. आफ्टर डिस्कसिंग प्रोज अँड कॉन्स ऑफ लोकपाल बिल, इट वॉज पास्ड इन द पार्लिमेंट. लोकपाल बिलावर साधक बाधक चर्चा केल्यावर ते संसदेत पारित करण्यात आले. द स्टुडंट्स डिस्कस्ड प्रोज अँड कॉन्स ऑफ डेमोक्रेसी. विद्यार्थ्यांनी लोकशाहीवर साधक बाधक चर्चा केली. प्लीज डोंट डिस्कस प्रोज अँड कॉन्स ऑफ पॉलिटिक्स. कृपया राजकारणावर साधक बाधक चर्चा करू नका. द नेक्स्ट फ्रेज इज टू गेट फेड अप विथ मीन्स चा कंटाळा येणे किंवा एखाद्या गोष्टीचा वीट येणे. एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला असेल तर त्याबद्दल बोलण्यासाठी ही फ्रेज इंग्लिशमध्ये वापरतात. लेट्स सी एक्झाम्पल्स. I have got fed up with his gossips. त्याच्या गप्पांचा मला कंटाळा आला आहे. They got fed up with study. त्यांना अभ्यासाचा कंटाळा आला. राजू is fed up with playing. राजूला खेळण्याचा कंटाळा आला आहे. He got fed up with loneliness. त्याला एकटेपणाचा कंटाळा आला. The next phrase is to get habitual with म्हणजे ची सवय होणे.
एखाद्या गोष्टीचा आपल्याला सवय झाली असेल तर ती सांगण्यासाठी टू गेट हॅबिच्युअल विथ वापरतात. फॉर एक्झाम्पल, यू शुड गेट हॅबिच्युअल विथ स्टडी. तुम्ही अभ्यासाची सवय केली पाहिजे. ही इज हॅबिच्युअल विथ प्रॅक्टिसिंग योगा. त्याला योगासन करण्याची सवय आहे. श्याम वॉज हॅबिच्युअल विथ प्लेइंग चेस. श्यामला बुद्धिबळ खेळण्याची सवय होती. श्यामली इज हॅबिच्युअल विथ सिंगिंग. श्यामलीला गायनाची सवय आहे. द नेक्स्ट फ्रेज इज टू गेट अक्वेंटेड विथ, म्हणजे शी परिचित होणे. एखाद्या गोष्टीशी आपला परिचय असेल तर ते सांगण्यासाठी इंग्लिशमध्ये टू गेट अक्वेंटेड विथ ही फ्रेजचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल्स, ही गॉट अक्वेंटेड विथ दी एक्झाम सिस्टम. त्याचा परीक्षा पद्धतीशी परिचय झाला. Citizens have got acquainted with such problems. नागरिकांचा अशा समस्यांशी परिचय झाला आहे. The next examples are, I want to get acquainted with your friend. मला तुझ्या मित्राशी परिचय करून घ्यायचा आहे. राकेश will get acquainted with मोहित. राकेश मोहितशी परिचय करून घेईल. The next phrase is to be fond of, म्हणजे ची आवड असणे. एखाद्या गोष्टीबद्दलची आवड सांगण्यासाठी या फ्रेजचा वापर इंग्लिशमध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल्स, शी इज फॉन्ड ऑफ रीडिंग. तिला वाचनाची आवड आहे. मंगेश इज फॉन्ड ऑफ प्लेइंग. मंगेशला खेळण्याची आवड आहे. राहुल वॉज फॉन्ड ऑफ म्युझिक. राहुलला संगीताची आवड होती. दे वर फॉन्ड ऑफ स्विमिंग. त्यांना पोहण्याची आवड होती. द नेक्स्ट फ्रेज इज ऑन अँड ऑफ, मीन्स अधून मधून. हीज फ्रेज ऑफ अँड ऑन अशी सुद्धा वापरतात. फॉर एक्झाम्पल्स, हिज फ्रेंड कम्स टू सी हिम ऑन अँड ऑफ. त्याचा मित्र त्याला अधून मधून भेटायला येतो. दे हेल्प मी ऑफ अँड ऑन. ते मला अधून मधून मदत करतात. रोशनी स्टडीज ऑन अँड ऑफ. रोशनी अधून मधून अभ्यास करते. ही कम्स टू कॉलेज ऑन अँड ऑफ. तो अधून मधून महाविद्यालयात येतो. द नेक्स्ट फ्रेज इज अ लॉट ऑफ, म्हणजे खूप किंवा पुष्कळ, भरपूर. फॉर एक्झाम्पल, देर आर अ लॉट ऑफ फ्लॉवर्स इन द गार्डन. बागेत खूप फुले आहेत. द नेक्स्ट एक्झाम्पल इज, देर वर अ लॉट ऑफ पीपल ऑन द ग्राउंड. मैदानावर पुष्कळ लोक होते. द नेक्स्ट एक्झाम्पल्स आर, देर आर अ लॉट ऑफ मिस्टेक्स इन हिज रायटिंग. त्याच्या लेखनामध्ये पुष्कळ चुका आहेत.
देर आर अ लॉट ऑफ बुक्स इन द लायब्ररी. ग्रंथालयात खूप पुस्तके आहेत. द नेक्स्ट फ्रेज इज अ पीस ऑफ केक. म्हणजे अतिशय सोपं काम. फॉर एक्झाम्पल, दिस वर्क इज अ पीस ऑफ केक फॉर यू. हे काम तुझ्यासाठी अतिशय सोपं आहे. द टेस्ट वॉज अ पीस ऑफ केक फॉर द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी चाचणी अतिशय सोपी होती. द नेक्स्ट एक्झाम्पल्स आर विनिंग द मॅच इज अ पीस ऑफ केक फॉर इंडिया. मॅच जिंकणे भारतासाठी अतिशय सोपे आहे. इंग एज्युटेक मेड इंग्लिश लर्निंग अ पीस ऑफ केक. इंग एज्युटेकने इंग्रजी शिकणे अतिशय सोपे केले.